शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या संस्कारिक सेवाभावी संस्थेतर्फे विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू मोफत तपासणी, ऑपरेशन इत्यादी मोफत तपासणी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराला वाविकर हॉस्पिटल व ब्रह्मांड आयुर्वेद यांचं सहकार्य लाभलं। यावेळी समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, माजी नगरसेवक भास्कर पाटील, भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मळवी, प्रीतम राजपूत व सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते तसेच दीपक क्षत्रिय यांच्या समवेत काम करणारे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साहेबांचा 12 तारखेला वाढदिवस झाला, त्यानिमित्ताने आम्ही आज 15 तारखेला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त या माध्यमातून इथे हा कार्यक्रम घेतला आहे। ब्लड कॅम्प आहे, आयुर्वेदिक कॅम्प आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन ज्याला असेल ते मोफत आमच्या माध्यमातून होत आहे। दुसरी गोष्ट इथे चष्मे वाटप आम्ही फ्री ठेवलेलं आहे। तर हे संस्थेचं आमच्या जवळ 20 वर्ष आम्ही ही सेवा देतो लोकांसाठी। ब्लड कॅम्पचं हे 20वे वर्ष आहे। तर ह्या माध्यमातून जो गरजू असेल त्यांना आम्ही विनामूल्य सेवाही देतो। ते लोकांना फायदा होणार, एक तर चष्मा वाटप फ्री आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन तुम्हाला फुकट आहे। असं तुम्ही बघाल तर तिथे 20 ते 25 हजार खर्च होतो। हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देत आहे। ही सेवा त्यांना गरीब लोकांना ही अतिशय जरुरीची सेवा आहे आणि ती आपण सेवा देतो आहे। रक्त झालं तर रक्ताचा पुरवठा असा आहे की रक्त ज्याला लागतं त्याला आम्ही नवजीवन ब्लड बँकवाले आहेत ते त्यांना ते रक्त इश्यू करतात। लोकांना एक आहे रक्तदान करा, यंग तरुण पद्धतीने रक्त जास्त करा आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही जे मोफत कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे असेल तर तुम्ही सुविधा घ्या आणि चेक करून घ्या। त्या माध्यमातून तुमची निरोगी राहा तुम्ही। नमस्कार, मी डॉक्टर अक्षय भोई, डायरेक्टर ऑफ ब्रह्मांड आयुर्वेद। आज दीपक क्षत्रिय सरांनी या ठिकाणी नौपाड्यामध्ये एक सुंदरसा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे। इथं मोतीबिंदू, रक्तदान आणि सोबतच आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेद घेऊन आलेलो आहे। तुम्हाला कुठलाही आजार होतोय, जॉईंट असो, मायग्रेन असो, इन्फर्टिलिटी असो का लाईफस्टाईल डिसऑर्डर असो, गाडीची सर्व्हिसिंग करता मी तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग करणार आहे, तुमच्या आजारांना बरं करणार आहे। या आज लाभ घ्या। जो कोणी आज इथे स्कॅन केलं तर आम्ही फ्री डिटॉक्स देतो आमच्याकडून आणि ही उपलब्धी आमच्या दीपक सरांमुळे आम्ही अवेलेबल केलेली आहे। याच्या पुढे करत राहू, दिल्याने देत आहे, आम्ही देत आहोत। तर तुम्ही घेण्याची फक्त या। सर्व सगळ्यांना शुभेच्छा। आम्ही तुमची वाट पाहतोय, तुम्ही येताय ना। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती ठाण्यामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं।
खेवरा फार्म हाऊस, खेवरा सर्कल, चितळसर, मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये क्रांतीज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शन भाषण, त्याचबरोबर नृत्य, तारपा नृत्य, बोहडा सॉन्ग, टिपरी नाच इथे सादर करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांची येथे उपस्थिती लाभली. ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था अंधेरी मुंबईच्या NGOच्या सुनीता नांगरे, प्रादेशिक परिवहन पनवेल जिल्हा रायगडचे अधीक्षक जयंत पाटील, चितळसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे, आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, समाजसेविका श्रीमती सुलेखा चव्हाण, शिवाजीनगरच्या माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण, माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. यावेळी संस्थापक आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा, सल्लागार अमृत सुरकर, सल्लागार रमेश डोळे, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, संघटक ठाणे शहर निलेश महाले, मीरा भाईंदर संघटक हरी पागेरा, महिला पदाधिकारी अंजली काकरे, नीता पागी, सुषमा सापटे, अंजली हावरे, प्रियांका महाले व इतर महिला व पुरुष सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. आज आम्ही ठाण्यामध्ये आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित हा कार्यक्रम करतो. गेले 9 वर्ष हा आदिवासी आम्ही सांस्कृतिक कला महोत्सव ठेवतो. आज राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आणि झलकरीबाई यांची जयंतीनिमित्त मी हा संयुक्त आज कार्यक्रम ठेवला होता. त्या निमित्ताने आम्ही आमचे सर्व आदिवासी बांधव आज हा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी जल्लोषाने इथं उपस्थित राहिलेले आहेत. आमच्या आदिवासींना जो अन्याय होतो, बाहेर देशात चालला आहे तसं ठाण्यात, मुंबई सर्व ठिकाणी चालतो आदिवासी अन्याय आमच्या, तो अन्याय सरकारने दूर करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आम्ही आज आम्ही बरेच वेळा शिंदेसाहेबांना भेटलो. आता नवीन मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब, त्यांना पण भेटणार आहोत आणि आमच्यावर जे आदिवासीवर अन्याय होतात ते दूर करावे अशी आमची विनंती आहे. खुशी हिरीची भेदक गोलंदाजी पूनम राऊत आणि श्वेता कलपती या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसकर फाउंडेशनने MIG क्रिकेट क्लबचा 10वा फलंदाज राखून दणदणीत पराभव करत डॉ. राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित 5व्या अर्जुन मडवी स्मृती महिलांच्या 40व्या षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले आहे. MIG क्रिकेट क्लबला 136 धावांवरती गुंडाळल्यावरती बिनबाद 137 धावा करत दिलीप वेंगसकर फाउंडेशनने अर्जुन मडवी करंडकावरती आपल्या नावाची मोहर उमटवली आहे. या निर्णायक लढतीमध्ये MIG क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे. मयंक मिस्त्री, रिया दोशी, हीर कोठारी, मिताली म्हात्रेंनी छोट्या खेळीमुळे MIG क्रिकेट क्लबला 125 धावांचा पल्ला पार करता आला आहे. मयंकने सर्वाधिक 24, मिताली आणि हिरनने प्रत्येकी 16, रिया दोशीने 15 धावा केल्यात. फलंदाजांना दडपणाखाली ठेवताना कुशी 4 बळी मिळवले. आदिती सुर्वे आणि पूनम राऊतने प्रत्येकी 2 फलंदाज बाद केलेत. त्यानंतर पूनम आणि श्वेताने प्रतिस्पर्धी गोलंदाज निर्विवाद वर्चस्व गाजवत 20व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विजय निश्चित केला आहे. श्वेताने 55 चेंडू 76 धावा करत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकलेत. पूनमने नाबाद 45 धावा बनवल्या. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या संगीता मंगेश साटम, संदीप विचारे, माजी कार्यकारिणी सदस्य नदीप मेमन, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी आणि इतर मान्यवर, क्रीडारसिक, खेळाडू, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. त्यांना मुंबईसाठी एवढं प्रेम असतं की पुन्हा येऊन ते आपल्या स्वतःसाठी आणि आपल्याबरोबर असलेल्या मुलींचा मनोबळ वाढवण्यासाठी पुन्हा मैदानात उतरतात. हे मला वाटत नाही भारतात कुठल्याही असोसिएशनला होत असेल. त्यामुळे सुलक्षणा असो किंवा पूनम असो किंवा जेमिना असो, लास्ट टाइम जेमिना पण खेळली, त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की ते इंडियाला खेळल्यावर सुद्धा असं गृहीत धरून चालत नाही की मी इंडियाला खेळली आहे, आता मी कशी मैदानात उतरू. तुमच्या दोघांचंही अभिनंदन करतो. आणि 25 वर्ष होईपर्यंत आम्ही तुमच्यावर राहू, भले MC मध्ये राहू शकत नाही कारण 9 वर्षाचंच टेन्युअर आहे.
पण 25 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर असू, कारण मला असं वाटतं ही आमच्या परिवाराचीच टुर्नामेंट आहे. 2 वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओवळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर नवी मुंबईतील भाजपाचे वजनदार नेते गणेश नाईक यांचे मंत्रिमंडळामध्ये पुनरागमन झालं आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 1 लाखाच्या वर मताधिक्य मिळालेले आहे. मूळचे वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेली 3 वर्ष ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. 2008 साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांची आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब. जय शिवराय, जय भीम. श्री गणेश दत्त मित्र मंडळ एसटी स्टँड यांच्या वतीने दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषामध्ये या ठिकाणी हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व भाविकांकरिता या ठिकाणी दत्त दर्शनाकरिता अत्यंत उत्तम असं नियोजन करण्यात आलेलं होतं. भाविकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून श्री दत्ताचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग देखील नोंदविला. या कार्यक्रमाचं आयोजन राजेश काजरी, सचिन पाटील, सुहास जावळे, गुलाब चौरासिया, सूर्यकांत कसबे यांच्या वतीने करण्यात आलं होतं. तर खोपट एसटी स्टँड परिसरामध्ये हा उत्सव संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश दत्त मित्र आयोजित दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने येथे संपन्न झाला. सायंकाळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून महाप्रसादाचा देखील लाभ घेतला.